इतिहास साक्षी असताना सुद्धाही आज आपल्या स्त्रीच्या गर्भात एखाद्याचा जन्म मातीमोल होत आहे. जर स्त्री गर्भात सुरक्षित नाही तर जन्माला येऊन काय राहणार हो. तुम्ही सांगता मुलगा हा वंशाचा दिवा असतो तर मुलगी ही तेजस्वी तारा आहे. आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना माणुसकीचा हात देऊन जात जपणारी ही स्त्री आहे. एक मुलगा शिकला तर तो एका पिढीचा उद्धार करतो, पण मुलगी शिकली ना तर ती 21 कुळांचा उद्धार करू शकते. म्हणून सांगते की स्त्रियांची सुरक्षा, स्त्रियांचा सन्मान हा खूप गरजेचा आहे. आपला मूळ अखिल पाया जो असणार ना तो स्त्रीचा जन्म आहे. म्हणून स्त्रीचा सन्मान हा आपल्याला करावाच लागेल. तुम्ही सांगणार स्त्रीचा सन्मान आम्ही का करावा, कुणासाठी करावा, का करावा? स्त्रीचा सन्मान करून काय साध्य होईल? तर अर्थातच स्त्रीचा सन्मान जिथं होतो ना त्या घरात देवाचं अस्तित्व असतं असं सांगणारी आपली भारतातली संस्कृती. पण आज सुद्धाही स्त्रीचा सन्मान देवदान तर सोडा हो, माणसा तर सोडा. जनावरांपेक्षा बी नीच दर्जाची वागणूक ही आपल्या स्त्रीला दिली जात आहे. म्हणून सांगते की स्त्रीचा सन्मान हा खूप गरजेचा आहे. स्त्रीची सुरक्षा ही खूप गरजेची आहे. स्त्रीचा समाज जरी बदलला असला ना तरी स्त्रीची सुरक्षा ही अजून होत नाही. तिच्यावर होणारा बलात्कार, अत्याचार हे वाढतच चालले आहे. जर एखाद्या मुलीवर बलात्कार झाला ना तर त्या मुलीचा आरोपी अटक होतो तर दुसऱ्या दिवशी जामिनीवर मोकळा होतो. रडतं ते मुलीचं मन, रडतं ते मुलीचे आई वडील. याला आपण काही करू शकत नाही, कारण इथं राजकारण आहे जिथं कुणालाही कुणाशी काही घेणं देणं नाही. म्हणून सांगते की कुणाच्या भरोशावर राहू नका, कुणाच्या खोट्या अपेक्षावर जगू नका. जिथं पैशांनी सर्व विकले जाऊ शकतात, जिथं पैशांनी सर्वांचे तोंड बंद होऊ शकतात, तिथं तुम्हाला कोण न्याय देणार हो. म्हणून मी सांगते की स्त्रियांनी प्रयत्न केले पाहिजे, तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी प्रयत्न केले पाहिजे. अर्थातच प्रयत्नार्थीच परमेश्वर. सांगताना उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होतात, झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न ते झोपेत पडलेले स्वप्न आणि ते झोपेतच पूर्ण होता. एपीजे अब्दुल कलाम पण म्हणताना मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आता तर सर्वांना काळजी वाटते की उद्याचा लेक, उद्याची मुलगी कशी जन्माला येईल. कारण आताच्या मुलांच्या मनात तर वेगळंच काहीतरी. त्यांच्या मनात असं नाही की आपण शिवाजी महाराजांसारखा घडावं, शंभू महाराजांसारखं घडावं. त्यांच्या मनात फक्त एवढंच येतं की उद्या आपल्या गावाची जत्रा येते, तिथं गौतमी पाटीलच नाचली पाहिजे. तर मावळ्यांनो, तुमच्या मनात हे नको, तर तुमच्या मनात फक्त हे असायला पाहिजे की आम्ही शंभू महाराजांसारखं घडावं, शिवाजी महाराजांसारखं घडावं. तुम्ही एवढे मोर्चे मेळावे करता, एवढे एकत्र येता, असं एकीने राहिलं ना तर मला नाही वाटत कुणाच्या बापाची हिंमत होईल आपल्याला हात लावायची. माझं रक्त आणि माझं मन सांगतं, स्वाभिमानाला धक्का जरी लागला ना तर उभं फाडायचं. मग तो जंगलाचा राजा असो, कुणाच्या बापाचा इतिहास असो. सांगताना युनिटी इज स्ट्रेंथ हे कोणी उगीच नाही सांगत की एकी हेच बळ आहे. पूर्वीच्या काळी शेतकऱ्याच्या